तीच तिथी, वेगळा सूर्योदय आणि वेगळा दिवस. सकाळी लवकर उठून मुलांनी कॅम्पला जायच्या आधी विठ्ठल रखुमाईला फूल आणि तुळस अर्पण केली, नमस्कार केला आणि झाले रेडी. मग उपवासाचा स्पेशल फराळाचा डबा घेऊन निघालो कॅम्पसाठी. चला, मुलांना सोडून आले, आता पुढची तयारी. आज प्रसादात फळं ठेवायला घरच्या ब्लूबेरीज निघतायत का बघते. मस्त ब्लूबेरीज मिळाल्यात. मग निवांतपणे फुलांची सजावट केली, विठ्ठल रखुमाईला सजवलं, तुळशी वृंदावनाचा पण शृंगार केला. काय सुंदर दिसत होते विठ्ठल रखुमाई, खरंच. आणि मग म्हटलं बाकीचा फराळ आता बनवूनच घेऊ, म्हणून ते करायला घेतलं. गंध, पुष्प, तुळशीची पानं अर्पण केली, कुमकुम अर्चन केले, अक्षता वाहिल्या आणि असं करत आम्ही दोघांनी मिळून पूजा केली, एकत्र आरती केली आणि अगदी शास्त्रोक्तपणे ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा असं म्हणत नैवेद्यही दाखवला. भारतापासून अंतर जरी हजारो किलोमीटरचं असलं तरी श्रद्धा मात्र तितकीच जवळची. विठ्ठल विठ्ठल.